जय महाराष्ट्र मंडळी. राज्याचं वाळू धोरण जाहीर. आता घर बांधण्यासाठी 5 ब्रासपर्यंत वाळू मोफत मिळणार आहे. पण ती वाळू कोणाला मिळणार? चला मी सांगतो. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील आदी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील विकास कामाच्या प्रश्नावरही चर्चा झाली. यावेळी 9 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रासपर्यंत वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की आता राज्यात वाळू डेपो पद्धत बंद होणार आहे. आता लिलाव पद्धतीने वाळू विक्री होणार आहे. म्हणजे एका रेती घाटासाठी 2 वर्षाचा लिलाव करण्यात येईल. तसेच विभागात जेवढे उपविभाग आहेत ते एकत्र करून 2 वर्षाचा लिलाव करण्याची योजना आहे. तसेच खाडी पात्रासाठी ही मान्यता 3 वर्षाची असेल. तसेच जी घरकुलं आहेत त्या घरकुलांच्या कामासाठी आपण 5 ब्रासपर्यंत वाळू मोफत देणार आहोत. प्रत्येक वाळू घाटावर घरकुलासाठी 10% वाळू घरकुलाच्या कामासाठी आरक्षित ठेवणार आहोत. अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. धन्यवाद.